मिर्झा राजे जयसिंगाबरोबर दिनांक 15 जून 1665ला पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजे जयसिंगाची प्रत्येक गोष्ट औरंगजेब ऐकत होता. प्रभू रामचंद्रांच्या वंशात जन्म घेऊन सुद्धा तो मुघलांची चाकरी करत होता. छत्रपती शिवराय यांनी त्याला खूप समजावून सांगितलं, परंतु त्याच्यात काहीच फरक पडला नाही. तरीही छत्रपती शिवाजी महाराज 2 दिवस 3 रात्री पुरंदर येथील मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत निशस्त्र राहिले. एवढी जवळीक मिर्झा राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. मिर्झा राजांना वाटत होतं की आदिलशाही आणि कुतुबशाही जर संपवावयाची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मदत घेतल्याशिवाय हे शक्य होणार नाही. तसेच शिवाजी राजांना दक्षिणेची सुभेदारी बादशाला सांगून देऊ शकतो. त्यामुळेच मुघलांचे साम्राज्य दक्षिणेत वाढेल असं मिर्झा राजांना वाटत होतं. मिर्झा राजांनी पूर्णतया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीविताची हमी घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारकाईने विचार केला की जर दख्खनची सुभेदारी आपणास मिळाली तर स्वराज्याचा मोठा विस्तार करता येईल. स्वराज्याचे 2 शत्रू आदिलशाही व कुतुबशाही यांचा पूर्णपणे बंदोबस्त औरंगजेबाचे सैन्य व पैसा वापरून करता येईल व आपल्या जीविताची संपूर्ण जबाबदारी ही मिर्झा राजेने घेतली आहे. आणि हा राजपुताचा शब्द आहे. आणि आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना ह्या मिर्झा राजांच्या औरंगजेबाने ऐकल्या होत्या. हे सर्व छत्रपती शिवरायांना माहीत होते. त्याचप्रमाणे मिर्झा राजेचा पुत्र रामसिंग हा औरंगजेबाचा मनसबदार होता. दुसरी बाब म्हणजे जंजिरेच्या सिद्धीचा बंदोबस्त करणे. सहज शक्य होईल. तसेच हिंदुस्थानात हे मुघल आले, त्यांचा कारभार कसा चालतो हेही जवळून पाहता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घेण्यास तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.